मायलेकराचा बुडून मृत्यू. डफळापूरच्या शेततळातील दुर्घटना पाण्याचा संघर्ष ठरला जीवघेणा. पाणी आणण्यासाठी गेलेल्या आईला बुडताना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही जीव गेला, तर तिघांना वाचवण्यात यश आले. डफळापूर तालुका जत येथे मेंढपाळांच्या तळावर बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी ही घटना घडली. सुशीला विट्याप्पा पडोळकर वय वर्ष 60 आणि त्यांचा मुलगा अनिल विट्याप्पा पडोळकर वय वर्ष 25 हे दोघे राहणार अक्कोळ, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावे आहेत. अक्कोळ येथील मेंढपाळ सध्या डफळापूर भागात आहेत. या मेंढपाळांच्या कुटुंबातील सुशीला या पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या शेततलावात उतरल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्या. तलावात सुमारे 11 फूट पाणी होते. तलावाच्या कडेला प्लास्टिक, अस्तर आणि शेवाळ असल्याने त्यांना पाण्याबाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांची आरडाओरडा ऐकून जवळच असलेला त्यांचा मुलगा अनिल याने त्याच्यासह 4 नातेवाईकांनी तलावात उड्या घेतल्या. त्यात अनिलने आईला वाचवण्यासाठी जीवाची शर्थ केली. मात्र घाबरलेल्या सुशीला यांनी त्याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. सुमारे 15 मिनिटांची धडपड व्यर्थ ठरली. मेंढपाळ मंगळवारी बाज येथून तळ उठवून डफळापूरजवळील दिलीप भोसले यांच्या मळ्यातील शेततलावालगत सुमारे 800 मेंढ्यांसह मुक्कामाला थांबले होते. आई आणि मुलाच्या मृत्यूने मेंढपाळांच्या तळावर एकच शोककळा पसरली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, डफळापूर.